यानंतर मी ज्यांना आमंत्रित करणार आहे ते ओळ सर. दुसरीत असताना ओळ सरांचे वडील त्यांना सोडून निघून गेले होते, फक्त इयत्ता दुसरीमध्ये असताना. एकूण टोटल 6 भाऊ सरांना होते आणि एवढ्या 6 भावांचा उदरनिर्वाह करणं आणि त्यातून आपलं शिक्षण पूर्ण करणं यासाठी माननीय D.R. ओळ सर यांनी मगरपट्टा रोड, जो मगरपट्टा रोड आहे त्या रोडवर खडी फोडण्याचं काम केलेलं आहे. आणि हे खडी फोडण्याचं काम करून D.R. ओळ सरांनी आपलं जे उच्च शिक्षण आहे ते पूर्ण केलं. एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमधून वडील एक्सपायर झालेले असताना 6 भावांना सांभाळणं, शिक्षण घेणं आणि शिक्षण एवढ्या कष्टातून घेऊन कष्टानं मिळवलेली नोकरी व्यवस्था परिवर्तनासाठी सोडणं, एवढा असीम त्याग D.R. ओळ सरांनी केला. सप्टेंबर 2012ला D.R. ओळ सरांनी जेव्हा आपली नोकरी सोडली, VRS घेतली, तेव्हा त्यांचा जो मुलगा आहे विशाल, तो विशाल MBAचं शिक्षण घेत होता. त्यांची जी मुलगी आहे पल्लवी, त्या डिग्रीचं शिक्षण घेत होत्या. सांगण्याचा उद्देश असा की 2012ला जेव्हा मुलगा आणि मुलगी शिक्षण घेत होती, पुढचं उदरनिर्वाहाचं कुठलाच साधन, इन्कम सोर्स जेव्हा नव्हता, अशा अवस्थेमध्ये मिशन आणि मुवमेंटचा विचार करून सरांनी नोकरी सोडली आणि 2012 नोकरी सोडली आणि 2016ला विशालला नोकरी लागली. इतका असीम त्याग सरांनी केलेला आहे. इंग्लिशच्या बाबतीमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितला की सरांनी जो निकाल लावलेला आहे सर्व्हिसमध्ये असताना, तो हायस्कूलवरती अजून कोणी मोडलेलं नाही. पण एक बाब मात्र आपल्या कार्यकर्त्यांना माहीत नाही, इंग्लिशची बाब बऱ्याच जणांना माहिती आहे. इंग्लिशचे जरी सर शिक्षक होते तरी खो खो इतक्या उत्तम पद्धतीने शिकवत होते की खो खो त्यांनी शिकवली विद्यार्थ्यांना आणि त्यांची टीम नॅशनलला पोहोचली. आणि सरांच्या टीमवरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झालेली आहे. हे एवढं महान कार्य हे एका खंबीर पत्नीची साथ असल्याशिवाय होऊ शकत नाही. अशी पत्नी सरांना सोडून गेलेली आहे. आपल्या पत्नीविषयी या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, तुम्हा आम्हा सर्वांचे गुरुजी माननीय D.R. ओळ सर, राष्ट्रीय प्रधान महासचिव बामसेफ, नवी दिल्ली. माननीय D.R. ओळ सर. हॅलो. ज्या महापुरुषांनी, राष्ट्रपुरुषांनी, महानायकांनी, महामातांनी आपणा सर्व मूलनिवासी बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला, आमची लढाई लढली आणि आम्हाला मौलिक हक्काधिकार मिळवून दिले, अशा सर्व मूलनिवासी महापुरुषांना, राष्ट्रपुरुषांना, महानायकांना, राष्ट्रनायकांना आपणा सर्वांच्या समक्ष विनम्र अभिवादन. आज माझी धर्मपत्नी विद्या हिच्या शोक सभेच्या निमित्तानं किंवा पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्तानं बामसेफ आणि सहयोगी संघटनांच्या परिवारानं हा जो कार्यक्रम आयोजित केला, त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांना धन्यवाद देतो. या निमित्तानं या विचारपीठावर आलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व बामसेफ, सहयोगी संघटना, अन्य सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आपणा सर्वांचंही मनपूर्वक आभार, धन्यवाद. खरं तर मी वेताळ सरांना विनंती केली होती की मी आभार मानेल. ही जी परिस्थिती आहे त्यात बोलू शकेल का नाही सांगता येणार नाही मला, त्यामुळे मी आभार मानेन. परंतु त्यांनी
अगोदर मला आता ते अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे आणि प्रोटोकॉल त्यांचा ऐकला पाहिजे, पाळला पाहिजे, म्हणून मी उभा राहिलो. मित्रहो, दिनांक 26 जुलै 2024ला तिला ताप आला. थोडंसं डोकं दुखलं, तेही इथं, आणि 1-2 उलट्या झाल्या. मग त्या दिवशी रात्री उशीर झाल्यामुळं आम्ही काही तिला दवाखान्यात नेलं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी मुलाला म्हणजे विशालला म्हटलं की आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. मग तो म्हणला, पप्पा छोट्या मोठ्या दवाखान्यात नेण्यापेक्षा मी सर्च करतो गुगलवर डॉक्टर, आणि MD डॉक्टरकडं घेऊन गेलो सह्याद्री हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड. डॉक्टरनी सांगितलं की डेंग्यूची तपासणी करू. म्हणलं करा. केली, निगेटिव्ह आली. परंतु उलट्या होत असल्यामुळं तोंडानं औषध देणं ठीक नव्हतं, म्हणून त्यांनी सलाईन लावलं. आणि ते सलाईन 27ला पूर्ण दिवस, 28ला पूर्ण दिवस, आणि सचिननं सांगितल्याप्रमाणे 28ला माझा केडर कॅम्प पुण्यामध्ये ताडीवाळा रोडला होता. त्याचं सचिननं आयोजन केलं होतं. त्याला मला यायचं होतं, पण ही परिस्थिती पाहून तिला विचारलं काय करू. ते तुम्ही जा म्हणले. आता मी ठीक आहे आणि विशाल आहे, म्हणून मी जड अंतकरणानं संध्याकाळी, दुपारी येणार होतो पुण्यात, मी संध्याकाळी आलो. 28ला जवळजवळ 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ताडीवाला रोडला केडर कॅम्प घेतला. यातली बरीच मंडळी त्यात होती. साधारण 200 ते 250 लोक होते. खरं तर मला त्या दिवशी जायचं होतं, पण खूप थकल्यामुळं जाऊ शकलो नाही. माझं वय 65 आहे, 65. माझं पित्ताशय काढून टाकलंय, माझ्या किडनी स्टोनचं ऑपरेशन झालंय, मला स्पॉन्डिलायटिस आहे, मला BP आहे, मला शुगर आहे, म्हणजे सगळे जेवढे आजार असतात तेवढे आहे. मग तिचा फोन आला, तुम्ही येणार आहात. माझ्यासोबत सागर भाऊ कांबळे नावाचा कार्यकर्ता होता. म्हटलं आता मी काय थकलोय, काय करू. नाही म्हणजे तुम्ही तिथं थांबवू दे. थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा, विशालचा फोन आला, पप्पा मम्मीची तब्येत फार बिघडली, व्हेंटिलेटरवर आहे. मी म्हटलं काल चांगली होती, सलाईन दिली. मग एसटीतच अगदी डोळ्यातून पाणी वाहत होता, तसाच एसटीतून निघालो. जातानाच डॉक्टर ससानींना फोन केला, काय तुम्ही येऊ शकाल. ससानी म्हणल्या येतं. आणि मग वेताळ सर आणि डॉक्टर ससानी हे शिरूरवरून कराडला आले स्पेशल गाडी, रात्री 8 वाजता. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि सांगितलं आपण पुण्याला हलू. आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता ॲम्ब्युलन्स करून, ऑक्सिजन लावून, व्हेंटिलेटर लावून, स्पेशल MD डॉक्टर भाड्याने घेऊन, कंपाऊंडवर घेऊन, 2 कार्यकर्ते आणि माझी मुलगी त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून 170 किलोमीटरचा प्रवास 2 तास 20 मिनिटात पडत्या पावसात आम्ही 4 वाजता रुबी हॉलला पोहोचलो. रुबी हॉल क्लिनिक. आणि तिथं ॲडमिट केलं. तेव्हापासून सचिन सोबत आहे. ॲडमिट केल्यानंतर जी पूर्वीची ट्रीटमेंट चुकली होती ती दुरुस्त करण्यात 5 दिवस गेले. डायग्नोसिस करण्यात 2 ते 3 दिवस गेले. आणि मग डायग्नोसिस झालं, बरेचसे MRI काढले, पाठीतलं पाणी काढलं, CT स्कॅन केले, ज्या तपासण्या करायच्या होत्या त्या सर्व झाल्या. आणि त्याच्यात लक्षात आलं की मेंदूला सूज आली. आणि त्यांनी डायग्नोसिस केलं की एन्सेफॅलायटिस नावाचा विषाणू त्यांच्या शरीरात गेला. त्याचं नाव आहे HSV, हर्मिज सिम्प्लेक्स व्हायरस. हा वय वर्ष 17 आणि 18 आणि वय वर्ष 62 आणि 63 यांनाच पकडतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि तिचं वय 62 होतं. कराडला खूप पाऊस दररोज, आणि त्यात तो प्रादुर्भाव तिला झाला.
पुढं ते व्हेंटिलेटर किती दिवस, 12 दिवस झालं, 7 दिवसाच्या पुढे ठेवत नाही तोंडात, ते 12 दिवस झालं फक्त पाहत होते. मग त्यांनी हिथं छिद्र पाडलं, ट्रॅकॅस्टोमी असं काहीतरी त्याला म्हणतात, तिथून सलाय व्हेंटिलेटर लावलं आणि तोंड उघडं झालं. 31 जुलैपर्यंत पूर्ण बरी झाली. बोलली, आम्हाला ओळखलं, मुलाला, मला, सुनबाईला, मुलीला. आणि दिवसभर खूप आनंदात होतो आम्ही. म्हणजे 31ला, 30ला, 29ला 3 दिवस. आणि दुसऱ्या दिवशी किती लोकांना ओळखते म्हणून आम्ही आमच्या मेहुण्याचा मुलगा संतोषाला बोलवलं. म्हणलं बघू तुला ओळखते का. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 तारखेला तिला खूप ताप आला, म्हणजे 102 ताप आला आणि थंडी वाजून आली आणि तिथपासून परिस्थिती बिघडली. लंगचं जे इन्फेक्शन असतं ते 2 पाहिजे, तिचं 11 झालं होतं, म्हणजे वाचण्याची बिलकुल शक्यता नव्हती. एवढ्या परिस्थितीतही डॉक्टरांनी प्रयत्न केले, जुनी औषधं बदलली, नवीन हायर अँटीबायोटिक दिलं आणि ते 11चं इन्फेक्शन 6वर आणलं. आणि डॉक्टरला खूप आनंद झाला की आपण जिंकू शकतो आता. आणि ते 6वर आल्यानंतर पुन्हा दुसरा अटॅक मेंदूला झाला आणि मेंदू डॅमेज झाला. आम्ही तिचं पूर्ण रक्त शुद्ध केलं शरीरात. त्याला ब्लड डायलिसिस म्हणतात, ज्याची 24 तासाची फी 1.5 लाख रुपये आहे. पूर्ण रक्त. पण त्याचे 3 सायकल करायचे होते, आमचं 1च सायकल झालं. पहिल्या सायकलमध्ये 12 तासानंतर मेंदू डॅमेज झाला आणि संपूर्ण शरीर म्हणजे मेंदूचं काम बंद झालं. खरं तर ते त्याच वेळेस त्यांची प्राणज्योत मालवली. पुन्हा डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि 5 सप्टेंबर रात्री 10 वाजता त्यांना मृत घोषित केलं. हे सगळं चाललं जवळजवळ 37 दिवस, 37 डेज ते ICU मध्ये होते. आणि तेवढे 37 डेज, 37 दिवस मी, माझा मुलगा, माझी मुलगी, सुनबाई आणि आमची नात 3 वर्षाची, तेव्हापासून आम्ही पुण्यात आहोत. आमच्यासोबत संतोष मखरे इंदापूरचे, विशालचा मेहुणा शुभम आणि विशालच्या मामाची मुलं संतोष आणि सतीश तेव्हापासून सोबत. आणि प्रत्येक दिवशी सचिन आणि भाले साहेब. अशा परिस्थितीत हे दिवस काढले. विशालने जवळजवळ 30 लाख रुपये खर्च केले. हाती नाही आलं. आमचा प्लॅन होता की मेंदूचं ऑपरेशन करायचं. मेंदू डॅमेज झाला तर मेंदूचं ऑपरेशन करू, त्याचीही तयारी केली. मग डॉक्टरनी सांगितलं की मेंदूचं ऑपरेशन करू, पण ते काय झालं हे पाहिल्यानंतर त्यासाठी आपल्याला MRI करावं लागेल. आणि MRI करण्यासाठी ICU मधून त्या CT स्कॅनच्या डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी 30 फुटाचा रस्ता आहे. तेवढा सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, मध्येच काही होऊ शकतं. त्यामुळे शेवटचा प्रयत्न, कारण डॉक्टर म्हणले जरी मी MRI केला तरी फक्त काय झालं हे कळेल, उपचार नाही. आम्हाला ॲडमिशन देताना ज्यांनी सगळ्यात जास्त मदत केली ते डॉक्टर कंचन कुमार भाग्यवन. ते तर MD स्पेशालिस्ट, चाइल्ड स्पेशालिस्ट आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ते OPDला आले की पहिल्यांदा मॅडमकडे जायचे, पुन्हा जाताना एकदा जायचे आणि मध्यंतरी विशालनी ज्या ज्यावेळी बोलवलं त्यावेळी यायचे. ज्या डॉक्टरनी उपचार केला तो माझा विद्यार्थी, ज्याला मी 6वी ते 10वी पर्यंत इंग्रजी शिकवलं, डॉक्टर तात्या रामदास जाधव, वीटचा, माळी जातीतला. इतके प्रयत्न केले त्यांनी, प्रयत्नाची पराकाष्ठा केली. तो ICUचा इन्चार्ज आहे. हे करताना डॉक्टर ससाने, डॉक्टर मस्के, पुण्याचे ससूनचे माजी डीन डॉक्टर विनायक काळे, त्यांच्या पत्नी डॉक्टर सुनीता काळे, माझा विद्यार्थी एक MD डॉक्टर आहे, सांगलीला मेडिकल ऑफिसर आहे, बिभीषण सारंगकर. अशा सर्वांनी दररोज प्रयत्न केले त्या डॉक्टरला फोन करून. या सर्वांच्या प्रयत्नाने सुद्धा
ते मेडिकल सायन्स आहे, त्यानंतर आपण काही करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये तो मृत्यू झाला. ICU मध्ये मुलाशिवाय कोणाला सोडत नव्हते. 36 दिवस मुलगा ICU मध्ये होता आहे बरोबर. त्यालाही ECG करावं लागलं शेवटी. आम्ही सगळे आजारी पडलो, 2-2, 3-3 वेळा पुन्हा नीट झालो. परंतु एवढं केल्यानंतर ते जे यश यायला पाहिजे होतं अपेक्षित ते आलं नाही. हे सर्व प्रकरण, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही इथं आल्यापासून आम्हाला जे सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार खरं मानण्यासाठी मी उभा होतो. खूप खूप सहकार्य केलं. 40 दिवस आमची राहण्याची व्यवस्था केली इथं पुण्यामध्ये, त्या हॉस्पिटलच्या जवळ, फक्त 1 किलोमीटर अंतरावर. केवळ राहण्याचीच नाही, खाण्याची व्यवस्था केली. आम्हाला प्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार मानण्यासाठी मी उभा आहे. ज्यांनी फोनवरून आम्हाला मनोबल वाढवण्याचं, साहस देण्याचं काम केलं त्यांचा आभार मानण्यासाठी मी उभा आहे. जे प्रत्यक्ष आले मुंबईवरून, कल्याणवरून, खूप ठिकाणाहून, पुण्यातले आमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष DD अंबादे आणि CEC सदस्य माननीय बनकर साहेब डेली फोन भेटायलाही आले. पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते, जसं आता प्रकाश कांबळे सर म्हणाले, ज्यांनी प्रत्यक्ष भेटायला आले, ज्यांनी फोन केले. काही लोकांनी तर मदतीची म्हणजे आर्थिक सहकार्याची भाषा, म्हणजे आर्थिक सहकार्य करू असं आश्वासन दिलं. प्रशांत राळे ऑस्ट्रेलियाला आहे, त्याला कळलं डॉक्टर विलास खरातांच्याकडून की ओळसराची मिसेस आजारी आहे, मराठा पोरगा. तुम्ही फक्त आकडा सांगा म्हणलंस, मी पाठवतो. डॉक्टर कीर्ती नागदेवे राजस्थानला डॉक्टर आहे, त्यांनी म्हणले आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आर्थिक बी आहोत, तुम्ही फक्त सांगा. आधी नप्ते प्रियाचे वडील प्रोफेसर सुभाष नप्ते भेटायला आल्यावर म्हणले खर्च होत असतो, फक्त तुम्ही आकडा सांगा, आम्ही मदत करू आमच्या पद्धतीने. हे प्रकाश कांबळे पहिल्यांदा भेटायला आले मला, जबरदस्तीने खिशात 5,000 रुपये घातले. म्हणले मी सांगून आले, घरून देणारच आहे. म्हणलं विशालने सगळी व्यवस्था केली, 50 लाखाचा विमा आहे. म्हणजे सामाजिक काम केल्यावर कसे फायदे होऊ शकतात हे शब्दात सांगता येत नाही. त्याचं मोल नसतं, त्याची किंमत नसते, ते अमूल्य असतं. डॉक्टर विद्यार्थी असल्यामुळं आणि दुसरा डॉक्टर विशालचा मित्र असल्यामुळं त्याला ICU मध्ये जाण्यापासून कोणी रोखत नव्हतं. जेवढे गेट आहेत तिथं ICUचे, त्या गेटवरच्या 90% महिला बुद्धिस्ट आहेत, गार्ड. आणि त्या सगळ्यांना कळलं 24 नंबरचा पेशंट आपला आहे, त्यांनी कधीच रोखलं नाही. जेवढे बी आतले ब्रदर आहेत, त्या ब्रदरची एक संघटना आहे, त्या संघटनेचा एक पदाधिकारी नागपूरला आहे, प्रेमराज बोबडे. त्याला मी फोन केला, त्याने सगळ्या ब्रदरला सांगितलं ते पेशंटकडे लक्ष देईल. त्या सगळे ब्रदर लक्ष द्यायचे. जेवढ्या सिस्टर्स तिथं होत्या त्यातली एक सिस्टर संतोषची मिसेस अस्मिता मखरे यांची मैत्रीण होती. त्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्याला सांगा, त्यांचं सहकार्य मिळालं. मी संघटन काय करू शकतं हे जर काम केलं, लोक म्हणतात काय फायदा आहे, समाजाचं काम करून काय फायदा आहे. आम्हाला पार्किंगला जागा मिळत नव्हती. विशालने सचिनला सांगितलं, म्हणलं सचिन भाऊ पार्किंगची समस्या. त्याने एका कार्यकर्त्याला बोलून घेतलं, बाबू भाऊ ननवरे. त्या पार्किंगवाल्याकडे विशालला नेलं, ही गाडीचा नंबर, ही गाडी महिनाभर पैसे मागायचे नाही. त्याने अजून पैसे नाहीत मागितले. चुकून एकदा नवीन पोरगा आला, आमची गाडी बाहेर निघत होती आणि तो तिथंच उभा होता बाबू भाऊ, आणि त्याने विशालकडून पैसे घेतले. तो तसाच माघारी गेला. म्हणलं सांगितलं होतं ना, ते म्हणलं माहीत नाही, ते पैसे परत द्यायला लावले. राहण्याची व्यवस्था भाले साहेब, ND भोसले साहेब बारसी, ॲडव्होकेट राहुल मकरे आणि सचिन बनसोडे यांनी केली. आम्ही त्या काळात बऱ्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला घरून डबे आणले. खरं तर या सर्वांचं आभार मानण्यासाठी मी उभा होतो आणि ही परिस्थिती लक्षात यावी म्हणून आम्ही ही गोष्ट मान्य केली होती चौघांनी, विशाल, मी, त्याची मिसेस आणि मुलगी, की आता आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे.
मग विचार केला की आता देहाचं काय करायचं. मग आम्ही ठरवलं, खास करून विलास सरांना आणि येताळ सरांना बोलवून घेतलं, विशाल दवाखान्यातच होता, की मला असं वाटतं म्हणलं आपण देहदान केलं पाहिजे आणि ससूनला दिलं पाहिजे. महाराष्ट्रातली मुलं शिकतील, देशातली मुलं शिकतील आणि तिच्या शरीराचा देशाला फायदा होईल. तो विचार त्यांनी डॉक्टर भाग्यवंतला, डॉक्टर डीन काळे यांना बोलून दाखवला. ते म्हणले चांगली गोष्ट आहे. आणि ससूनमध्ये बॉडी प्रिझर्व करण्याची पद्धत आहे. तुम्ही बॉडी प्रिझर्व ते करतात, तुम्ही पाहिजे तेव्हा तुमचा माणूस पाहू शकता आणि विद्यार्थ्यालाही शिकता येतं. म्हणजे जाळण्यापेक्षा पुरण्यापेक्षा उपयोग होईल. पण ज्यावेळेस ही मंडळी ससूनला गेली, कारण डॉक्टर काळेंनी तिथल्या HODला सांगितलं होतं अशी लोक येतील आणि ते आपल्याला करायचे, तर त्यांनी डेथ कॉज विचारलं, मृत्यूचं कारण. तर मृत्यूचं कारण हा विषाणू निघाला. त्या विषाणूचं नाव आहे एन्सेफॅलायटिस. मी मग सांगितलं. त्यांनी सॉरी म्हणले, आमच्या काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्यामुळं विषाणूजन्य बॉडी आम्ही घेत नाही, कारण तो विषाणू शरीरातच असतो. त्यामुळं अंत्यविधी त्या कैलास स्मशानभूमीमध्ये करावा लागला. सगळ्यांनी म्हणजे तिथं काल लोक जेवढे आले, आज जेवढे आले, हे ह्या कामावर, व्यक्तीवर नव्हे, कामावर, विचारधारेवर निष्ठा ठेवणारे लोक आहे. व्यक्ती आज आहे, उद्या नाही, गेले ते. म्हणून ह्या सर्वांचं मी खरं तर आभार मानण्यासाठी, आता हे दुःख झालंय, हे तर आम्ही आता त्याला सामोरं जाणार, ते स्वीकारलंय, कारण हा बुद्धाचा सिद्धांत आहे, जन्म आहे, मृत्यू आहे. आणि मृत्यू हा मुक्ती आहे. त्या जाचातून, दुःखातून, वेदनेतून जेवढं काय होतंय त्यातून मुक्ती आहे. फक्त जाताना एक गोष्ट मी निश्चित सांगेल. तुम्ही मला बऱ्याच वर्ष, म्हणजे जवळजवळ 31 वर्ष ऐकत आहात. मी 1993ला सुकुमार सर हे काम सुरू केलं आणि 93 पासून आजपर्यंत आहे. 12ला VRS घेतला. केवळ महिलाबद्दल मी ज्यावेळेस ह्यांनी अंत्यविधीला बोलून दाखवलं, वेताळ सर, डॉक्टर ससाणे सर, विलास सर, की आपण एक पुण्यानुमोदन म्हणजे शोकसभेचा किंवा अभिवादन सभेचा कार्यक्रम घेतला पाहिजे. मग त्यांना म्हणणं महिलांना प्रेरित करण्यासाठी घेतला पाहिजे, कारण महिला आल्या पाहिजे. मग प्रत्येक पुरुषाने एक महिला आणावी असं तुम्ही आग्रह केला पाहिजे. होतंय काय, आपल्याला ऐकायला खूप चांगलं वाटते, बरं वाटते आणि सगळं दुसऱ्याचंच बरं वाटते. मित्र हो, कुठलाही पुरुष कितीही कर्तबगार, कितीही ताकदवर, कितीही बुद्धिमान, कितीही श्रीमंत असला, एकटा काहीच करू शकत नाही. त्याला त्याच्या आईची, बहिणीची, मुलीची आणि पत्नीची साथ म्हणजे स्त्रीची असलीच पाहिजे. नाही करू शकत. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, नागपूरला 18, 19, 20 जुलै 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वेळी एक तरी महिला घेऊन या, तरच या, नाही तर येऊ नका. 75,000 कार्यकर्ते आले, त्यात 50,000 पुरुष आणि 25,000 महिला होत्या. याचा अर्थ 25,000 पुरुषांनी आणल्या, पण 25,000 नाही आणल्या. बाबासाहेबाला सुद्धा टांग मारली होती आपण. स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा 8 पट ऊर्जा जास्त आहे, पुरुषापेक्षा संयम जास्त आहे, सर्वात कमी खाते आणि जास्त काम करते, सर्वात उशिरा झोपते आणि लवकर उठते. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची काळजी. कुणाला डायबिटीस आहे, BP आहे, कोणतं जेवण द्यायचं, कोणता नाश्ता द्यायचा, कधी द्यायचा, त्याच्या गोळ्या कधी द्यायच्या, सगळ्याला सुट्टी, तिला सुट्टी नाही. नोकरी करणाऱ्या महिलेला सुद्धा सुट्टी संडेला, पण त्या महिलेला संडेला सुट्टी नाही. पुरुषाला सुट्टी, महिलेला नाही. आणि एवढी प्रचंड ताकद, प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती आपण घरात कोंडून ठेवली. काय म्हणून? तिला काय कळते, तिला काय समजते.
तिला जर कळत नसतं तर तुला सांभाळलं असतं का? तिला जर समजत नसतं तर तुला सांभाळलं असतं का? फुले म्हणतात, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. केवळ पत्नी म्हणून नाही पाहिलं पाहिजे, तिच्याकडे आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून पाहिलं पाहिजे. माझं तिचं एका मुद्द्यावर लग्न जमलं होतं. तो मुद्दा मी तिला सहज म्हणलं होतं, बायका सुद्धा आईपेक्षा जास्त प्रेम करू शकतात. याचा अर्थ मी आईचा अपमान करत नाही. तिनं माझ्यावर आईसारखं किंबहुना आईपेक्षा जास्त प्रेम केलं. मला कुठल्याही कामात अडवलं नाही, कुठल्याही कामात विरोध नाही, नाराजी नाही, दुःख नाही, चिडचिडेपण नाही, रुसवा नाही, फुगवा नाही. 36 वर्षाच्या या जीवनामध्ये लग्नाच्या आमच्यात भांडण हा प्रकार नाही झाला, जोराने बोलणं सुद्धा नाही झालं. आणि तिच्या त्या सहकार्यामुळं, पाठिंब्यामुळं, मदतीमुळं मी हे काम करू शकलो. मी कधी घर पाहिलं नाही. मुलगा शिकतोय, कुठल्या कॉलेजला आहे, किती पैसे, सगळं ते घरात काय कमी जास्त ते सगळं. फक्त चळवळ, संघटन, आंदोलन, विचारधारा एवढंच. मी फार कमी वेळा घरी थांबलो होतो. मग एवढं जर स्त्री करू शकत असेल तर, आणि प्रत्येक स्त्रीने जर असं केलं तर, त्यांच्या महिला घरात बसत नाहीत, आमच्या महिला घराच्या बाहेर पडत नाही. आज त्यांचं संघटन महिला चालवतात. म्हणून प्रत्येक पुरुषाने, म्हणजे सगळ्या इथं जेवढे पुरुष आहेत त्यांना विनंती आहे. आता माझी अशी अवस्था झाली की मला तिला खूप बोलायचंय आणि आता तीच नाही. आणि ती नेहमी म्हणायची, तुम्ही सगळ्याला बोलता पण मला नाही बोलत. ती नेहमी म्हणायची, तुम्ही सगळ्याला समजावून सांगता, फोनवर सुद्धा 2-2 तास ती कसं बोलायचं हे सांगत होतो, तुम्ही मला नाही सांगत. आता माझी इच्छा आहे तिला सांगायची. मी ह्या 40 दिवसात विचार करत होतो, ते जे जे म्हणत होते ते मी करणार, आता तीच नाही. म्हणून स्त्रियांना गृहीत धरू नका, अव्हायलेबल मानू नका, व्हॅल्युएबल माना. आता ती मी सुद्धा का बोलतोय, आता ती निघून गेली, आता त्याची किंमत कळायला लागली. आणि तीच नाही, आपण गृहीत धरतोय त्यांना. आम्ही स्त्रियाला मोठेपण दिलं पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आम्हीच आमच्या बायकोचा सन्मान केला नाही, आदर केला नाही, रिस्पेक्ट दुसरं कोण करणार? आम्हीच आमच्या मुलासमोर म्हणतो, तुला काय कळतंय, तुला काय समजतंय? मग ते मुलगा म्हणते, आईला काय कळत नाही, मम्मीला काय कळत नाही. आता तुला जन्म दिला, तिला कळत नाही, तिला कळत नाही. कधीही पुरुषाने, खास करून बापाने, मुलासमोर, मुलीसमोर, आईला असं नाही बोललं पाहिजे, बायकोसमोर, नाही तर अडचणी निर्माण होतात. मग म्हणून महिलांचं महत्त्व, खास करून बायकोचं महत्त्व आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे. 50% पुरुष एकत्र आले, सगळे पुरुष एकत्र आले तरी 50% ताकद होते. आणि सर्व स्त्रिया एकत्र आल्या तर 50%. कुणाची ताकद मोठी आहे? स्त्रियांची ताकद मोठी आहे. सर्व संघटना एकत्र आल्या 50%, आणि एकटी राष्ट्रीय मूलनिवासी महासंघ, मूलनिवासी संघ एकत्र आला तर 50%. पहिली जी व्यवस्था होती ती मात्रसत्ताक होती, ती आपली मूलनिवासी व्यवस्था. ब्राह्मणांनी आणली पितृसत्ताक व्यवस्था, पुरुष प्रधान, आपली स्त्री प्रधान होती. आणि बाबासाहेबांनी बॅलन्स केला संविधानात, स्त्री पुरुष समानता, कुणीच जास्त नाही कुणीच कमी नाही, दोघाला सारखं महत्व. म्हणून ते पुरुष रथाची 2 चाकं असं ते म्हणतात. म्हणून आम्हाला स्त्रियांचं महत्व समजलं पाहिजे. मित्र हो, तुम्ही स्त्रियांना सोबत घेतल्याशिवाय ही लढाई लढू शकत नाही. 50% ताकद आहे, तिला इग्नोर करू नका, अवॉइड करू नका, निग्लेक्ट करू नका, दुर्लक्षित करू नका, टाळू नका. फार मोठी शक्ती आहे, ती तुमच्या घरात आहे. एकदा एक महिला मेश्राम साहेबाला म्हणाली, साहेब आमच्या पुरुषाला मुक्त करा, पण पुरुषाच्या अगोदर आम्हाला 1 दिवस करा. मेश्राम साहेब म्हणले, हे स्वातंत्र्य आहे, फुकट कोणी देणार नाही. और मालिक क्यों चाहे गुलाम आजाद हो, पुरुष मालिक क्यों चाहे गुलाम आजाद हो,
कपड़े धोने वाला, बर्तन मांजने वाला, घर संभालने वाला, बच्चों को देखने वाला, बढ़िया क्वालिटी का गुलाम आणि फुकट मिळालेला गुलाम. कोण सोडणार आहे ते? म्हणून महिलांना सुद्धा महिलाची लढाई लढावी लागेल आणि त्यासाठी आपला शेर, वाटा, हिस्सा तिला द्यावा लागेल. म्हणून कुठेही जाताना पुरुषासोबत असलं पाहिजे. आम्ही सगळीकडे जातो पण इथं येत नाही कार्यक्रमाला, कारण स्त्रिया जोपर्यंत मोटिवेट होणार नाहीत काही होणार नाही. म्हणून बामशेपने एक पंचसूत्री मांडली की पहिल्यांदा प्रबोधन करा, शत्रू मित्राची ओळख करून द्या. प्रबोधन केल्यानंतर प्रशिक्षण करा, द्या. प्रशिक्षणानंतर प्रोत्साहन द्या. प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांना प्रतिनिधित्व द्या आणि प्रतिनिधित्व दिल्यानंतर नेतृत्व द्या. हे पंचसूत्री आहे. आधी प्रबोधन, नंतर प्रशिक्षण, नंतर प्रोत्साहन. आणि प्रोत्साहन कुणी दिलं पाहिजे? पुरुषांनी. कोणत्या? वडील, नवरा, मुलगा, भाऊ यांनी. आणि ह्या चौघाचं जर प्रोत्साहन दिलं असेल, पाठिंबा दिला असेल, कुठली शक्ती जगातली रोखू शकत नाही. आम्ही ती प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे महान काम आहे, राष्ट्र उभारणीचं काम आहे, देश घडवण्याचं काम आहे. तुम्हाला जे MA केलंय, MCOM केलंय, MSc केलंय, डॉक्टर केलंय, इंजिनियर केलंय, वकील केलंय, प्रोफेसर केलंय, ते भांडी घासायला नाही, कपडे धुवायला नाही, स्वयंपाक करायला नाही, तर राष्ट्रमाता सावित्रीमाई फुलेनं राष्ट्र उभारणीसाठी केले. आता ह्याचा विसर आम्हाला पडलाय. तो विसर पडू नये म्हणून या निमित्तानं मला हे सांगायचं होतं. आणि तुम्ही मनात आणलं, सर्वात सहनशील जशी महिला आहे ना, तसा तिच्यात सर्वात संयम सुद्धा आहे. बरीच लोक म्हणतात महिलाच्या पोटात राहत नाही. याचा अर्थ काय? ती प्रामाणिक आहे. जे पोटात ठेवतात ते जरा आतल्या गाठीचे असतात. ती प्रामाणिक आहे, तिच्या मनात काय राहत नाही. म्हणजे एवढी ऊर्जा, आठपट ऊर्जा पुरुषापेक्षा जास्त, इमानदार, सगळ्यात उत्तम डॉक्टर महिला आहे. हे चाइल्ड स्पेशालिस्टात जे कळत नाही ते महिलेला कळते, लहान मुलाला काय द्यायचं. सगळ्यात जगातला उत्तम मॅनेजर महिला आहे. कमी खर्चात घर कसं चालवायचं. एक दिवस पुरुष घर चालून बघा, सत्यानाश होईल घराचा. मग एवढं जर चांगले गुण तिकडं त्यांच्यात असतील तर आम्ही त्यांचा चळवळीसाठी, आंदोलनासाठी, समाज परिवर्तनासाठी, व्यवस्था परिवर्तनासाठी का वापर करू नये? आम्ही जर लग्न करायला निघालो, मुलगी बायाला किती जण जातो? 10 लोक. आणि त्यात बी नवरदेव सगळ्यात आडून बघतो मुलगी. ती मुलगी तुमच्या घरी किती मुलीला घेऊन येते? एकटीच. कोण बहादर आहे? शूर कोण आहे? आणि मरेपर्यंत राहते. 22 मे 88 आले, कालपर्यंत राहिले. शूर कोण आहे? आमचा बी समाज विचित्र आहे. जनावर म्हणलं की राग येतो सर, पण शेर का बच्चा म्हणल्यावर बरं वाटते. शेर बी जनावरच आहे. वाघ म्हणलं की बरं वाटते, वाघ बी जनावरच आहे, पण जनावर म्हणल्यावर राग येतो. खरं तर आज मी प्रबोधन करण्याच्या किंवा काही समजावून सांगण्याच्या ह्याच्यात नव्हतो, पण ती महिला आहे, ती कधीच आजारी पडली नाही, फक्त मीच आजारी पडत गेलो. ती शेवटचा आजारी पडली आणि मला कुटुंबाला सोडून गेली. या 40 दिवसात जे भोगलं ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये. आपण सर्वांनी पुन्हा एकदा काल अंत्यविधीमध्ये, आज या शोकसभेमध्ये आणि 30 जुलैच्या ॲडमिशनपासून तर काल मृत्यूदेह ताब्यात देईपर्यंत जे जे सहकार्य आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. त्यात माझे नातेवाईक, भावकीतले लोक आणि आपण सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संघटनांचे, त्या सर्वांचा आम्ही आभारी आहे. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला प्रोफेसर सुकुमार कांबळे सर इथं आले. कालच्यापासून त्यांचे फोन होते यायचे. आता ते कमी बोलले, तुम्हाला माहीत नाही ते काय बोलतात. आता ज्यांनी ऐकलं असेल त्यांना माहीत असेल. जरूर त्यांना ऐकलं पाहिजे एकदा. त्यांच्यासारखा कठोर व्यवस्थेवर कठोर प्रहार करणारा आणि अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणारा
कमी वक्ते आहेत दुसरे, मुश्किलीनं मिळतील. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय मूलनिवासी, जय भारत. मीच माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पत्नीला विनम्र आदरांजली वाहतो. धन्यवाद.